नमस्कार मित्र मैत्रिणींनो, झालं का जेवण बिवण? माझं जेवण झालंय बघा. आत्ताच आले रानात, म्हणजे आत्ता म्हणजे 1 तास झाला असं आले. आता ऊस खुरपीत आहे. हात तांबाटे झाले खुरपायचे, आता ऊस खुरपीत आहे बघा. ऊन पडलंय मरणाचं. एक पात अर्धी लावली ना, बसले सावलीला. लय ऊन पडलंय, म्हणलं थोडं नंतर ऊन उतरलं होते. पण ऊन कशाचं उतरत आहे? 5-6 वाजेपर्यंत ऊन असतंय. आता का आपलं ऊन पडलं काही पडलं तर करावंच लागत आहे, खरं आहे का नाही? शेतवाल्यांना थोडी की सावलीत बसल्यावर थोडी हे होत आहे. उन्हात कष्ट केलेले चांगले असतात, घाम गाळलेला चांगला असतोय म्हणतात ना. काय लोंबत हे तर ना. तर बघा, आज इतकी खुश आहे, म्हणजे इतकी काय सांगा तुम्हाला. मी जिंदगीत इतकी कधी खुश झाले नसेल, तर आज इतकी खुश आहे मी. कारण तुम्हाला सांगते मी थोड्या वेळच्याने काय आहे काय नाही, काय मला गिफ्ट आलंय काय नाही. तर मित्रांनो, तुमचं जेवण झालं का? जेवण झालं का नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं जेवण झालं बघा. आता हे इथं जेवले, शेंगा आणल्या होत्या शिजून खायला. मला दाखवते, हे बघा शेंगा आणल्या होत्या खायला शिजून. हे बघा अजून पाणी गळते. भुईमुग पेरला होता ना थोडा, म्हणजे असं वाट्याने केलता आम्ही. तर अर्ध्या दिलं ना, तर मग आणलं. तर ते म्हणले आज शेंगा आण उकडून रानात खायला. ते तिकडं गेलेत पाणी द्यायला, दुसऱ्या रानात गेलेत. आज लाईट आहे ना दिवसाची, तर 3 वाजेपर्यंत गेले. तर मला म्हणले मी 3 वाजता येतो तुझ्याकडं खुरपायला. म्हणलं बरं या. आता सकाळी चालते 8 वाजता. 8 वाजता आले मी, 10 वाजता आले. आता आले, जेवण करून गेले. परत ते गेले की बसले मी. त्या असल्यावर खुरपी त्या हळूहळू, पण त्या मला मग ते असल्यावर म्हणजे तू रोज अशीच करतेस का काय खुरपीत नाही? ऊन पडला का झोपून राहते. उन्हात लय कसं तरी होते, काय सांग. आता सावलीला बसले तर झोप आली बघा लय. त्यामुळे सावली उन्हात गेलेलं बरं, ते सावलीला बसलेलं नाही चांगलं. तर म्हणलं आता पटापटा खुरपा. वरची वाटणी झाली, खालची वाटणी राहिली. हे बघा लय गवत झाले, काय करावं सांगा तरी. कोणचं औषध मारावं गवतावर, कोणचं नाही. सारखं मलाच खुरपावं लागतंय, बाया लावीत नाही तर काहीच नाही. तर बघा काल तांबाटी खुरपिलेत आणि बांधलेत बी. आता 4 पाथा राहिल्यात अजून. तर आता 4-5 वाजता जायचं आणि तेवढ्या 2 जणांनी बांधायच्या. बाकीचं बांधलंय आम्ही, म्हणजे बाकीचे किती 8 बांधल्यात आम्ही. 8 का 9 बांधल्या, तर 4 राहिलेल्या आहेत, तेवढ्या नंतर बांधायच्या. अरे एवढं आज अर्ध तरी झालं पाहिजे पाणी द्यायचं. ऊस सुकून चाललाय, बरेच दिवस झाले. तांबाट्यात तरी इतकं गवत झालं. ते लवाळा नसतोय का, ते लवाळा तर गज भरला होता असा साऱ्यांनी. मला तर इतका कटाळा आलता त्याच्यात नाही का. किती 11 साऱ्यालाच 3 दिवस लागलेत मला. म्हणजे 3 म्हणजे 2.5 दिवस. काल दुपारपर्यंत झाले बघा. 2 दिवस काल दुपारपर्यंत झाले. दुपारून टमाटे बांधलेत. एक म्हणजे आजी लावल्या होत्या, एक त्या दुसऱ्याच्या रानात होत्या ना, 9 वाजता आलत्या आणि 2 वाजता चालल्या होत्या घरी. मी म्हणलं थांबा आता आमचं बांधा. आम्ही नवीनच लावले ना, त्यामुळे मला बांधायला एवढं कळत नव्हतं. 2-3 झाडं बघितले की लगेच शिकले. बघायला काय लागतंय, आपण आईच्या पोटात शिकत होत का काय? बाहेर आल्यावर हे करतात ना. तर नाही का. आता बघा माकडाचं लय भीव वाटतंय. माकडं बिले आहे इकडं तिकडं बघावं लागतंय. गपकन माकडं येतात आणि माकडाला काही बी खात असतात. तर मी तुम्हाला आज दाखवते बघा. तर तुम्ही बघू शकता. इकडं बघा गुगल ॲड्सला कोड आलाय. तर बघा इतकी खुश आहे मी. हे एवढूशा कागदासाठीच इतकं माझं नाही का. खरंच आपण कष्ट केल्याला कष्टाचं फळ कधी व्हायला जात नसतं. त्यामुळं कष्ट करीत राहायचे, असं म्हणायचं नाही कधी येते काय. बरोबर कष्टाचं फळ आपल्याला मिळतच असते. तर तुम्हाला दाखवते मी. इकडं बघा, बघू शकता तुम्ही. इकडं बघा हे नंबर असतोय, असा नंबर दाखवते. तर बघा हे नंबर असतोय, असा नंबर उलट घातलं का नाही, बरोबर असा नंबर असतोय. तुम्हाला तर दिसतच असेल. याला म्हणतात गुगल ॲड्सला कोड. तर ना म्हणजे मी जिंदगीत कधीच खुश झाले नाही तेवढे आज खुश झाले. कारण मला यूट्यूबला पेमेंट चालू झाले. आता मला पुढच्या महिन्यात यूट्यूबचं पेमेंट येईल. तर त्यामुळे नाही का मी किती माझं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालंच आता.
तर बघू शकता इकडं पहा हे माझंच नाव आहे. तुम्हाला तर नाव तर कळतच असेल, तुम्हाला वाटत असेल हे दुसऱ्याचं आहे, पण दुसऱ्याचं नाही, माझंच आहे. इकडं बघा तुम्हाला नाव तर दिसत असेल, इथं योगिता इंगळे नाव आहे बघा, हे दिसतच असेल. थांबा आतून दाखवते. ते बघा, हे बघा किती 6 अंकी नंबर असतोय. हे बघा आपल्या ATM कार्डावर नंबर नसते का, तसा नंबर असतो 6 अंकी. तसा नंबर आपण तो टाकायचा, म्हणजे मला नाही त्यांनी टाकलाय, पण तसा नंबर टाकायचा. तर बघा हे बघा गुगल ॲडसल कोड. तर मी ना इतकी खुश आहे ना, थांबा तुम्हाला दाखवते. मी माझं नाव, तुम्हाला नाव बी कळत म्हणजे हे बघा योगिता इंगळे, खाली नंबर आणि कोळगाव नाव. हे पहा हे 3 नंबरला कोळगाव नाव आहे. हे तालुका गेवराई, जिल्हा बीड. इकडं बघा आहे का, इथं बरोबर आहे का. हे बघा सिक्का, हे पहा इथं तर कळत असेल तुम्हाला माझं नाव. हे बघा योगिता इंगळे ह्या सिक्क्यापाशी. तर बघा मी इतकी खुश आहे आज. तर ना मी म्हणलं आज ब्लॉग काढते. बरंच काल आलंय बघा, पण काल मला वेळच भेटला नाही व्हिडिओ काढायला. तर बघा आज काढलाय. तर काही नाही मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं की नाही का, आजपासून कंटिन्यू ब्लॉग पडणार आहे. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला. जसं इन्स्टाला सपोर्ट केला तसं यूट्यूबला बी सपोर्ट करा. बस माझी एवढीच इच्छा आहे. बाय मित्रांनो.